नमस्कार मित्रांनो, कसे आहात तुम्ही? तो आजचा ब्लॉग आपण स्टार्ट करत आहोत डायरेक्ट शोरूमकडे. सो त्याचे अनेक कारण आहेत आणि मित्रांनो, गणपतीच्या आसपास जो पावसाने जोर धरला आहे भाई, तो खरंच भयंकर जोर धरला आहे. आणि आता मध्यंतरी या पावसाळ्यामध्ये ग्रुपवरती व एकंदरीत सोशल मीडियावरती जे फोटोज येत आहेत ना भाई आपल्या रस्त्यांच्या कंडिशनचे, ते खरंच भयानक आहे. त्यामुळे खरंच कुठेतरी जावं बाईक घेऊन वगैरे अशी खरंच इच्छा होत नाही. आणि ही माझी जी भीती आहे मित्रांनो, ही फक्त माझ्या एकट्याची भीती नाही आहे, ही जेन्युइन म्हणजे म्हणतात ना, लोक या पावसाळ्यात बाईक घेऊन जायला किती घाबरत आहेत त्याचं तुम्हाला उदाहरण दाखवतो. सो मित्रांनो, मी एवढे राईड होंडा बरोबरचे केले आहेत, पण मित्रांनो आज फक्त आपल्याकडे म्हणतो ना मोजून 9 बाईक्स आहेत. आता 1-2 अजून वाढले असतील, म्हणजे फक्त 10-11 बाईक मित्रांनो. तिथे एक 5-6 उभे आहेत आणि इथे फक्त 5-6 उभे आहेत. तर फक्त 10-11 बाईक मित्रांनो आहेत. म्हणजे ॲक्च्युली लोकांमध्ये मित्रांनो आपल्या रस्त्यांचं घेऊन एकंदरीत या परिस्थितीत किती भीती आहे ती आहे. पण म्हटलं ठीक आहे, आता महिनाभर मी लास्ट राईड जी केली ती होंडाचीच होती, त्याच्यानंतर मी कुठेच गेलो नाही. तर म्हटलं ठीक आहे, आता ग्रुप राईड आहे वगैरे, त्यामुळे एवढीशी भीती नाही वाटत. काही झालं तर काही लोक असतात आपल्या मागे पुढे वगैरे. त्यामुळे तो आजची राईड तुम्हाला थंबनेलवरनं तर कळलीच असेल. सो मित्रांनो, पाऊस जोर होता. माझं प्लॅन होतं की मी आजची सर्किट राईड मारणार होतो इगतपुरीवरनं, नंतर मी त्र्यंबक करून जव्हार मार्गे पालघर करून मी घरी जाणार होतो. पण बघू आता तर पाऊस किती आहे. आणि हे कपड्याने जॅकेट बिकेट पावसामध्ये सगळं भिजतं यार, ते हेवी होतं, त्यामुळे एवढंसं शक्य होत नाही. तर बघू आता इगतपुरीपर्यंत जाऊ आपण. इगतपुरीला कधी पोचतो आहे व तिकडनं पुढच्यासाठी आणि नंतर प्लॅन करू. तर आता माझं सायनिंग तर झालं आतमध्ये. आज लोकच नाही आहे, शुकशुकाट आहे पहिल्यांदा. म्हणजे एवढ्या वर्षामध्ये माझं असं झालं की 9-10 बाईक्स आहेत फक्त राईडला. जे लोकांनी खरं मित्रांनो, म्हणजे इतके वाईट फोटोज येतात ना ग्रुपवरती किंवा सोशल मीडियावरती. आणि मी रायडिंग कंटेंट फॉलो करत असल्यामुळे माझ्याकडे ते कंटेंट थोडंसं जास्त असतं, त्यामुळे ते इतकं भयानक आणि विचित्र फोटोज असतात ना भाई, नाही बघत. पण ठीक आहे, आपली राईड आजची चांगली. आता आपण जाणार आहोत इगतपुरीला. सो आता आपण बघू अजून किती लोक येतात ते तुम्हाला आता व्हिडिओमध्ये पुढे कळेल. सो लेट्स बिगिन अवर राईड. सो मित्रांनो, फायनली आपली राईड चालू झालेली आहे. आणि आजच्या राईडचं एक वैशिष्ट्य, जसं मी आधी सांगितलं ना, आजची राईड ही या कारणास्तव आठवण राहणार आहे की मित्रांनो, आता फक्त जेव्हा राईड फायनली आम्ही निघालो तेव्हा मी सांगतो फक्त 15 रायडर आहेत मित्रांनो होंडाच्या. आणि खरं आज जे स्टाफ मॅनेजमेंट आहे, म्हणजे शोरूम मार्फत जी लोक आहेत, त्यांना सुद्धा आज म्हणजे म्हणतात ना थोडंसं हे आहे की बाबा इतकी कमी लोक आहेत. आणि एकंदरीत मित्रांनो, म्हणजे आपल्याकडची जी रस्त्याची आता सध्याची परिस्थिती आहे त्याबद्दल आता मी वेगळं आणि नवीन असं आपल्याला काहीच सांगणार आहे. आणि बाईक हा प्रकार म्हटला म्हणजे की म्हणतात ना सेफ्टी वगैरे, आपल्याकडे लेन कटिंग वगैरे वगैरे. एखादं म्हणतात ना रोडवरती चालणारे जे व्हेकल आहेत त्यांनी फक्त जर लेन डिसिप्लिन वगैरे जरी केलं असताना तरी तितकंसं काही भीती नाही वाटली असते. आता इथेच बघा, आपल्याला एका बाजूला कॉन्क्रिटीकरण आहे, मध्ये गॅप आहे, माती आहे सगळे, आणि एका साईडला आता हे असा जुना रस्ता आहे. सो हा सगळा प्रॉब्लेम आहे. आता तो मित्रांनो पटकन आता मी हा डोंबिवलीवाला आणि जो शिळफाटावाला पूर्ण परिसर आहे तो आता काय त्यात नवीन असं वेगळं काही नाही. सो आधी तो क्रॉस करतो आणि मग आपण भेटूया कसाऱ्याच्या आधी. सो मित्रांनो, फायनली आपण येऊन पोहोचलोय आमने इथे. सो आमने आता हा तोच आहे जिकडनं आता आपला समृद्धी महामार्ग आता चालू होतो आहे. सो या कारणास्तव मित्रांनो, आमनेचा आपल्याला म्हणतात ना येणाऱ्या काळामध्ये प्रॉपर्टी वाईज असेल, इंडस्ट्रियलायझेशन वाईज असेल, खूप चांगला डेव्हलपमेंट आपल्याला बघायला भेटणार आहे. आणि माझी पावसाची राईड या वर्षाची म्हणायची झाली तर ही तिसऱ्यांदा मित्रांनो या पट्ट्यामध्ये आपण येत आहोत. मी शिर्डीलाही जाऊन आलोय, त्याच्यानंतर लास्ट आता आपण माळशेज वाया शहापूरही केला मित्रांनो. तो रस्ता खरंच चांगला आहे. म्हणजे त्या रस्त्याला मी ती राईड सुद्धा मी दोन्ही सर्किट राईड टाईप केली होती. जाताना माळशेजला मी शहापूर मार्गे गेलो होतो आणि परत येताना मी आतमध्ये कल्याण फाट्यावरनं आलो होतो. सो भाई, कल्याण फाटा तर खरंच म्हणजे पुढचे 2-3 वर्ष तिकडे नाही बघितलं तरी चालेल. आणि शिर्डीचा प्रवास मित्रांनो मी दोन्ही रस्त्यांनी केलेला आहे. म्हणजे माझ्या चॅनलवरती व्हिडिओज आहेत, समृद्धी महामार्गावरनंही शिर्डीला गेलेलो आहे आणि शिर्डीवरनं येताना मी खालचा रस्ता म्हणजे आपला जो ओल्ड मुंबई नाशिक हायवे आहे मी तो केलेला आहे. सो ह्या दोन्ही मार्गांवरचं एकंदरीत टोलचा खर्च किती आहे, एकंदरीत आपल्याला सीएनजी पेट्रोल किती लागतं, या सगळ्याचा एक डिटेल व्हिडिओ मित्रांनो माझ्या चॅनलवरती आहे. तो प्रवासही खरंच खूप सही होता. आपण जर कधी शिर्डीला जात असाल तर तो व्हिडिओ नक्की आपण बघा. आणि जर माळशेजला वगैरे जर आपण पावसात जात असाल तर खरंच शहापूर हा मार्ग आपण घेतला पाहिजे, कारण कल्याण फाटावाला मार्ग तर भाई खरंच खूप बेकार आहे. सो आता इथेही पुढे मित्रांनो म्हणतात ना आता रस्ता आणि याचं जसं काही दाखवायला वगैरे आहे नाही. सो आता आपण डायरेक्ट म्हणजे म्हणतात ना मधली सगळी जर्नी स्किप करूया आणि थोडंसं कसाऱ्याचा मजा घेऊया आणि त्यानंतर डायरेक्ट जाऊया आपल्या स्पॉटवर.
नमस्कार मित्रांनो, फायनली आता वाजले आहेत 9:30 आणि आता आपण कसारा घाटात हॉल्ट घेतलेला आहे. भाई मी खरं सांगतो यार, निसर्ग म्हणजे आपण किती भाग्यवान आहोत त्याची एक झलक तुम्हाला मी आता दाखवतो, नक्की बघा. सो मित्रांनो, आता हे जे समोरचा रस्ता गाड्या येतात त्या रस्त्यातनं आपण आलो आणि तिकडनं मित्रांनो हे आहे व्यंकटेश नगरचं एंट्री पार्क. आणि ह्याच्या आतमध्ये मित्रांनो हे जे गेट आहे ह्याच्या आतमध्ये आहे आपलं ग्रँड रिसॉर्ट, जिथे आता आपण जाणार आहोत. सो हे एक म्हणजे म्हणतात ना, आतमध्ये आपल्याला जायचं आहे. मॅप प्रॉपर आपल्याला भेटतं लोकेशन वाईज. सो आता आपण इथपर्यंत आलो. आता मी थांबलो आहे, आपले 1-2 बंधू आहेत त्यांच्यासाठी. सो एकदा ते आले की आपण आतमधली आपली जर्नी आणि ग्रँड रिसॉर्ट वगैरे काय ते सगळं आज अनुभव करूया. सो लेट्स गो. नमस्कार मित्रांनो, सो फायनली आता आपण स्पॉटवरती पोचलो आहे आणि आता आपण आलो आहे द ग्रँड रिसॉर्ट इथे. सो मित्रांनो, हे आपण एक मागे एकदा आपण वाड्या साईडला एक राईड केली होती, तिथे बंगलोजचं एक कॉन्सेप्ट होतं. सो हे माईट बी सम तसंच आहे. आता इथे बऱ्यापैकी बंगलोज वगैरे म्हणजे बोलतात ना प्रायव्हेट डेव्हलपमेंट्स वगैरे. जसं मागे आता तुम्ही हा ब्लूवाला बंगला बघू शकता आणि त्या आतमध्ये येतानाही मित्रांनो बरेचसे बंगले वगैरे दिसले. पण आता आपण जे जात आहोत ते मेन, आता तुम्ही माझ्या मागे ग्रँड रिसॉर्ट बघितलं असेल. सो ते आहे आता ग्रँड रिसॉर्ट. आता आपण तिथे जात आहोत आणि हा मला वाटतं म्हणजे म्हणतात ना मेन जे त्यांचं हॉटेल वगैरे काय असतं हे पूर्ण बंगलोजचं एक जे सेंट्रल म्हणजे बोलतात ना सिटी सेंटर ज्याला आपण म्हणू शकतो या पूर्ण बंगलोजच्या कॉम्प्लेक्सचं, तिथे आपण माईट बी जात आहोत. सो आजची जागा ही थोडीशी इंटरेस्टिंग आणि आगळीवेगळी अशी वाटत आहे. सो आता आतमध्ये जाऊ आणि मस्तपैकी जागा एक्सप्लोर करू. तर मित्रांनो, फायनली आपण रेस्टॉरंटमध्ये पोचलो आणि जोरदार पाऊस चालू झाला. तर आज वरुणराजाची खरंच आपल्यावरती कृपा आहे असं आपण म्हणू शकतो. म्हणजे एवढा धीर त्यांनी धरला. म्हणजे आता आपण पूर्ण जर्नी आपण इथपर्यंतची माझी बघितली असेल, पाऊस होता पण रिमझिम होता. पण आता जसा इथे जोरदार पाऊस चालू झालाय तसा पाऊस मला इथपर्यंत येईपर्यंत म्हणजे असा भेटला नाही. त्यामुळे आतापर्यंतची जर्नी चांगली झाली. सो आता मित्रांनो ह्यांच्या रेस्टॉरंट मध्ये मी आहे. म्हणजे मित्रांनो हे कॉटेजेस बंगलोज वगैरे इथे रेंटवरती भेटतात आणि हे आता रेस्टॉरंट आहे जिकडे आपली मंडळी आत बाहेर बसून नाश्ता वगैरे करत आहे. आणि मित्रांनो हे रेस्टॉरंटचा ॲम्बियन्स बद्दल मी तुम्हाला काय सांगू यार, म्हणजे खरंच ज्याने कोणी डिझाईन केलं ना भावा, हॅट्स ऑफ आहे तुला खरंच. सो आतमधनं मित्रांनो म्हणजे खरंच म्हणजे म्हणतात ना एक सही म्हणजे बोलतात ना एक कोझी आहे आणि ॲट द टाइम लक्झरी लॅविश वगैरे लुक आहे. बाई तुम्हाला कसं वाटलं या लुक कमेंट बद्दल मला थोडं सांगा. आणि इथे आज व्हेज सगळा मेन्यू होता रेस्टॉरंटमध्ये. नॉनव्हेज म्हणजे ऑमलेट्स वगैरे आज ब्रेकफास्टला काही नव्हती, ते एक चांगलं होतं. आणि चव मित्रांनो खरंच म्हणजे फक्त ही जागा दिसायला जशी आता इथे आहे तशी नाही. आणि खरंच हायजिनिटी वगैरे व स्टाफ वगैरे बोलतात ना प्रॉपर सगळीकडे त्यांचं लक्ष होतं. आणि एकंदरीत मॅनेजमेंट व टेस्टला मित्रांनो 10 on 10 आहे या जागेला खरंच. सो मित्रांनो या सिलिंगवरच्या लॅम्प्सवरती जर आपण लक्ष दिलं असेल तर लिटरली जे टोकऱ्या असतात त्या टोकऱ्या उलट्या लावलेल्या आहेत. म्हणजे असा प्रयोग आपण जर कधी घरी वगैरे केला तर ते किती हास्यास्पद वाटेल. पण इथे मित्रांनो हे काही ह्यूज स्केलवरती आहे. म्हणजे सिलिंगची हाईट सुद्धा आहे, त्यांची प्लेसमेंट तशी आहे आणि हे म्हणजे बोलतात ना ग्रँड स्केलवरती आहे. त्यामुळे हे इथे बघायला खरंच किती बरं वाटतं. नाहीतर भाई आपण असं गावी करून टोकऱ्या लावल्या तर काय हसतील लोक. आणि टोकऱ्यांचा सुद्धा लॅम्प अशा पद्धतीने होऊ शकतो हे आपल्याला म्हणजे कसं वाटतं विचार करून, सही ना. सो मित्रांनो आता आपण आहोत रेस्टॉरंटच्या बाहेरच्या बाजूला आणि इथे एक भन्नाट सिटिंग आहे बघा. म्हणजे
म्हणजे ककून सिटिंग ज्याला टाईप म्हणतो ना आपण, त्या टाईपमध्ये. सही आहे ना फोटोग्राफीसाठी वगैरे. सो आता आपली वेळ आहे ग्रुप फोटोची. आता जाऊया फोटोग्राफी करायला. सो मित्रांनो, आता आपण समोर जो फुगेवाला दिसतो आपण तिथे आता होतो. तिथे आता यांचं रेस्टॉरंट आहे आणि त्याच्या शेजारी आता हे सगळे विलास वगैरे आहेत. आणि याच्या मागे इथे मित्रांनो एक खूप मोठा टर्फ आपल्याला बघायला भेटतो. आणि साईज वाईज म्हटलं तर हा टर्फ खरंच खूप प्रचंड आहे. तिथे आपल्याला गोलपोस्ट बघायला भेटते आणि इथे मध्ये आपल्याला पीच आहे आणि त्याच्या मागेही गोलपोस्ट आहे. सो एक प्रचंड असा आपल्याला इथे टर्फ बघायला भेटतो. आणि आता इथे स्विमिंग पूल्स व इतरही काही ॲक्टिव्हिटीज आहेत. सो लेट्स गो, हळूहळू सगळं एक्सप्लोअर करू. सो मित्रांनो, हे आहे पूल, स्विमिंग पूल्स. हे किड पूल आहे, त्याच्या बाजूला मोठं पूल आहे. आणि आता आपण जिथे आहोत त्याचं नाव या लोकांनी दिलं आहे प्रिमोस. सो हे काइंड ऑफ ॲक्टिव्हिटी सेंटर आहे म्हणजे या रिसॉर्टचं. आणि त्या आतमध्ये आपल्याला टी टेबल वगैरे बाकी सगळं, चेस, स्नूकर बंद आहे. बाकी सगळ्या ॲक्टिव्हिटीज आपल्याला इथे बघायला भेटत आहेत. स्केट्स बोर्डसुद्धा आहेत आपल्यासाठी. आणि इथे शेजारीच बाहेर आपल्याला सिटिंग एरिया आहे, लॉन टाईप केलं आहे. आणि इथे मित्रांनो आपल्याला हे स्पेसेस दिले आहेत म्हणजे डॅमच्या आजूबाजूला जर आपल्याला फिरायचं असेल तर ह्याच्या अराउंड काय काय आहे. तळेगाव डॅम आहे, त्याच्यानंतर हे पागोडा आहे, भंडारदारा आहे, जटायू टेम्पल आहे, धरणा डॅम आहे, लंकादेवी, कळसुबाई माउंटेन, त्रिंगलवाडी डॅम, अमृतेश्वर मंदिर आहे आणि भलावी डॅम. म्हणजे भरपूर म्हणजे म्हणतात ना पावसाळी आकर्षणं आपल्याला या रिसॉर्टच्या आजूबाजू भरपूर काय काय बघायला भेटतात. सो आता लेट्स गो, पुढचा पार्ट एक्सप्लोर करू. सो मित्रांनो, ती आहे एंट्री गेट. आता त्याच्या आपल्याला राईट साईडला जिथं आपले बाईक्स वगैरे उभे आहेत. सो ही एक मेन व्हेकल एंट्री आपण बोलू शकतो. आणि आता हे जे मेन लॉन म्हणजे जे सेंट्रल एरिया असतं ते आहे. आणि इथे मला वाटतं काल रात्री या लोकांच्या बॉनफायरचा एक प्लॅन होता, तो काल झाला नाही. मला वाटतं ह्यांची होळी काल पेटली नाही पावसामुळे. पण आता इथे जे आता आपण स्विमिंग पूल थोड्या वेळ आधी बघितलं ते सगळं आहे. त्याच्या आतमध्ये पूल वगैरे आहे. समोर ते तिथे रेस्टॉरंट जिथे आता आपण नाश्ता वगैरे केला. आणि त्याच्या पलीकडे इथे आपल्याला एक अंडर कन्स्ट्रक्शन स्ट्रक्चर बघायला भेटतं. माईट बी येणाऱ्या काळात ते डेव्हलप करत असतील. आणि इथे आपल्याला काही कॉटेजेस वगैरे बघायला भेटतात. सो आता तिथे काहीतरी आपलं काहीतरी ॲक्टिव्हिटीज किंवा काहीतरी वेगळं आहे ते बघायला आहे. पण त्याच्या आधी आता इथे आपली सगळी मंडळी जमलेली आहेत. सो आता इथे आधी आपला एक ग्रुप फोटो. सो मित्रांनो, आता आपली तिथे ग्रुप फोटोग्राफी झाली. आणि त्याच्या शेजारी इथे मित्रांनो हे एक गार्डन टाईप ज्याला आपण म्हणू शकतो. म्हणजे संध्याकाळच्या वेळेस निवांत आपण जर इथे स्टे करत असाल तर गप्पा गोष्टी वगैरे करत बसू शकतो. सो ओव्हरऑल मित्रांनो ॲम्बियन्स खरंच खूप चांगला आहे. म्हणजे जागा नवीन आहे बऱ्यापैकी. आता एक सेक्शन त्यांचं डेव्हलप वगैरेही होत आहे. आणि आर्किटेक्ट वगैरेही म्हणजे म्हणतात ना एक वेगळेपण आहे आर्किटेक्टमध्ये. बऱ्यापैकी मस्त प्लॅन वगैरे केलेला. आणि ह्या जागाला लोटस नावं दिली आहेत. आणि आतमध्ये मासे आहेत भाई, दिसत आहेत का तुम्हाला? मोठमोठे मासे आहेत भाई. आणि मला माशांबद्दल इतकंसं काही माहिती नाही. मस्त ते दिसली का तुम्हाला लाल मासे? ते बघा ब्लॅक कलरचं आहे. आणि हे अरवाना टाईपच वाटत आहेत मला, पण भरपूर आहेत इथे या कोपऱ्यामध्ये. तर बाई भरपूर मासे आहेत. हे बघा एक व्हाईट आलं, ढवळा मासं फुल व्हाईट. तर या माशांचं मित्रांनो जर नावं तुम्हाला माहिती असेल तर कमेंटमध्ये नक्की सांगा. सही आहे. सो अजून एक चांगली जागा मित्रांनो आपल्याला होंडा मार्फत बघायला भेटली. आणि ही जागा खरंच अप्रतिम होती. सो मित्रांनो, रिसॉर्टच्या मागचं जर आपण डोंगर बघितलं तर तिथे ढगांनी काय वेढलाय त्या डोंगराच्या वरच्या बाजूला यार भाई. खरंच कडक वाटतं ना भाई असं बघितलं ना. म्हणजे लिटरली आता आपण जसं कसारा घाटमधून आलो तशी सिनरी आहे. आणि आता बघू जाताना काय जसं बघायला भेटेल का वाटत नाही. सो
टाटा टू दिस प्लेस. आता परत आपल्याला कधी यायला भेटतं आहे, कधी होंडा घेऊन येईल मला वाटतं तेव्हा त्या जागेला परत आपण भेट देणार आहोत. खरंच अप्रतिम जागा आहे, म्हणजे फॅमिलीसाठी. थोडंसं लांब आहे मुंबईपासून, पण ठीक आहे. जर आपण बोलतो नाशिकला वगैरे राहत असाल, इगतपुरी या पट्ट्यामध्ये जर आपण राहत असाल तर ही जागा आपण नक्की कन्सिडर करू शकता एक फॅमिली विकेंडसाठी. आणि खाण्याची चवसुद्धा मित्रांनो खरंच मस्त होती. सो मित्रांनो, मगाशी आता आपण तिथे आपल्याला जे स्विफ्ट दिसत आहे तिकडनं आपण आतमध्ये गेलो होते. त्यांचं एंट्री लाऊंज होतं. तिकडनं आपण हा सगळा परिसर आता आतमध्ये एक्सप्लोर केला. आता एका मिनटापूर्वी आपण त्या गेटच्या आतल्या बाजूला होतो. आणि ही आता तिकडनं आता जी गाडी येते तिकडनं तुम्हाला मागच्या साईडला तिकडे तुम्हाला जर बोर्ड दिसला तर ती व्हेकल एंट्री आहे रूम्ससाठी. म्हणजे डायरेक्ट आपण जे आतमध्ये जे विलास वगैरे बघितले तिकडे आपण डायरेक्ट आपली गाडी आपल्या विलासपर्यंत घेऊन जाऊ शकतो. ती बॅक एंट्री आहे. आणि ही आता आपण जी आलो ती वॉकिंग एंट्री आहे. आणि इथे मागच्या बाजूला मित्रांनो आपल्याला काही विलास वगैरे बघायला भेटतात. पण आय थिंक हे प्रायव्हेट प्रॉपर्टीज आहेत. हे मला वाटतं हे जे आता आपण रिसॉर्टमध्ये आलो होतो त्यातला भाग नाही आहे हा. आणि इथे बरंच मित्रांनो हे बेसिकली जे वाड्याचं मी तुम्हाला कॉन्सेप्ट सांगितलं ना की जसं आपण वाड्याला गेलो होतो तिथे बरेचसे प्रायव्हेट प्रॉपर्टीज होते, त्यात एखाद्याने जे हे बिल्ड केलं आहे. सो हे तसं एक म्हणतात ना, हे जे आता ह्याच्या आतमध्ये तर आपण रेंट्स वगैरे घेऊ शकतो विलास वगैरे, पण आता ह्याच्या बाहेर आपल्याला प्रायव्हेट बंगलोज वगैरे तिकडे पण आपल्याला बंगला दिसत आहे. मगाशी तुम्हाला एक मी इथे हा निघावाला बंगला दाखवला. सो इथे मित्रांनो बरेचसे प्रायव्हेट प्रॉपर्टीज वगैरे हे डेव्हलप झालेले आहेत. आणि आपली मंडळी आता बऱ्यापैकी फोटोग्राफी वगैरे करून सगळी हळूहळू डुच्ची होते आहे. सो मगाशी मित्रांनो तुम्हाला जो मी आता आतमधून जो डोंगर दाखवला ना तो हा बघा भाई. म्हणजे त्या डोंगराचं दृश्य बघा यार, वरती ढगांनी पूर्ण वेढलं आहे. आणि इथे मित्रांनो हायवे लागायच्या पलीकडे म्हणजे या साईडला जो आता हायवेला जायच्या आधीसुद्धा इथे मध्ये एक भरपूर चांगलं व्ह्यूज आहे. पण आता हा गावाचा पट्टा आहे आणि हे सगळं असं गेअर वगैरे बघितलं ना की लोकांना मस्ती सुचते. आणि आपण त्यांच्या एरियामध्ये आहे भाई, कुठे त्यांच्याशी भांडत बसणार आहे. सो बघू आता इथे मध्ये जाऊन उभं राहून जर आपल्याला काही फोटोग्राफी वगैरे करता आली तर आपण ती करू, नाहीतर आपला प्रवास बॅक टू होम. आणि आता हा इन्स्टाला आता आराम भाई, चार्जिंग संपली इन्स्टाची. सो मित्रांनो या गाडीचा मायलेज, आता माझं वजन मी तुम्हाला एकंदरीत पूर्ण स्टॅटिस्टिक्स तुम्हाला डिटेलमध्ये सांगतो. आता माझं वजन मित्रांनो सुमारे आपण 85 किलोमीटर पकडू शकतो. 1-2 वर खाली होत असतात. त्याच्यानंतर 5-5.5 किलोचा याच्यावरती टॉप बॉक्स आहे. सो 90 किलोचं मित्रांनो माझं वजन आहे. आणि आजचं जे डिस्टन्स एकंदरीत आपण कवर केलं ते सुमारे 250 किलोमीटर वगैरे होतं डिस्टन्स होतं. आणि काल मित्रांनो मी 6 लिटर पेट्रोल गाडीमध्ये टाकलं होतं. म्हणजे 6 लिटर नाही, 600चं पेट्रोल टाकलं होतं. तर 5 पॉईंट समथिंग माझं पेट्रोल आलं होतं. तर मित्रांनो माझं वेट आणि हे पूर्ण माझी हायवे राईडच होती मोस्टली. आपण म्हणजे 99% आपण हायवेवरतीच होतो. त्यामुळे गाडी 70-80 वरच मोस्टली त्या स्पीडमध्ये होती. सो हे सगळे कंडिशन्स लक्षात घेता म्हणजे माझं वजन मेट्रोवरती बघा. अरे भाई मेट्रो जाते आहे, तुम्हाला दिसते आहे का भाई? लवकरच मेट्रो चालू होणार आहे भाई साहेब. परत येऊया आपल्या टॉपिककडे. सो मित्रांनो ह्या सगळ्या कंडिशन्समध्ये माझं 90 किलोचं वजन घेऊन 70-80चं स्पीड घेऊन आणि आता E20चं जे पेट्रोल आपण बघतो या सगळ्या गोष्टींचा जर ताळमेळ बसवला तर आत्ता ही गाडी मला मित्रांनो 44चं मायलेज देत आहे. सो 44 मित्रांनो इज नॉट अ बॅड फिगर, कारण जाताना ग्रुपवरती होती तर त्यावेळेला मी 80-90 करतच गेलो. आणि येताना मी ते थोडंसं कवर केलं मध्ये, तिथे मला चांगला पॅच भेटला. तिकडे न पळवता मी क्रूज करत म्हणजे 60च्या स्पीडवरती आलो. सो ते बॅलन्स केलं कुठेतरी. तर 44चा मायलेज मित्रांनो आत्ता E20च्या पेट्रोलमध्ये. पण आता जर मला हे मेंटेन करायचं असेल तर मित्रांनो त्याच्यामध्ये ते आपलं E20चं जे ॲडिटिव्ह येतं मोटूलचं आहे व इतरही ब्रँड आहेत, तुम्हाला लिंक खाली डिस्क्रिप्शनमध्ये मी देईन. सो ते आता मित्रांनो इथून पुढे आपल्या सगळ्या रायडर्सना चालायचं आहे. आणि माझं ही होंडालाही मित्रांनो रिक्वेस्ट आहे की होंडामार्फत मित्रांनो E20 ज्या गाड्या नाही आहेत त्याच्यासाठी होंडानी एक ॲडिटिव्ह त्यांनी कंपनीमार्फत एक ऑफिशियल ॲडिटिव्ह डिक्लेअर केलं पाहिजे की त्या होंडाच्या इंजनसाठी एक रिलायबल असेल किंवा त्या होंडाच्या इंजनला आतमध्ये किंवा इन लाँग टाईम ड्युरेशन मित्रांनो काही डॅमेज नाही करणार. कारण होंडाचे इंजन्स मित्रांनो हे लाँग ड्युरेशनसाठी असतात. या इंजनची जर मित्रांनो आपण काळजी घेतली ना तर बाकी वेअर अँड टेअर मुंबईमध्ये काही हवा असल्यामुळे बाकी वेअर अँड टेअर गंजतो, पण भाई इंजनला आपल्याला कधी काही प्रॉब्लेम नाही. सो होंडालाही माझी ही रिक्वेस्ट आहे की बाबांनो कृपया करून जर आपल्यापैकी कोणापर्यंत हा व्हिडिओ पोचत असेल तर प्लीज होंडाचं ऑफिशियल ॲडिटिव्ह जे E20ला आपल्याला
टाकायचं आहे ते कुठलं आपण रेकमेंड करा. सो मी कुठलं घेणार आहे हे मी तुम्हाला सांगणार आहे. पण बाकीचे आता टॉप 3 आहेत जे आता बरेचसे लोक ॲड वगैरे करत आहेत, जे आजही मला थोडेसे सजेशन्स भेटले, ते सगळे लिंक्स मला भेटलेले आहेत, ते खालती डिस्क्रिप्शनमध्ये मी टाकून देतो. सो धन्यवाद मित्रांनो, आजची राईड खरंच खूप मस्त झाली आणि लवकरच बघू. आता आपण शिवाजी महाराजांचं मंदिर आहे व मला शिर्डीलाही एक धावती राईड करायची. ॲक्च्युली थोडासा पावसाळा कमी होते, कारण भाई पावसाळ्यात रस्त्यांची परिस्थिती भाई खूप बेकार आहे. थोडा पावसाळा आता कमी होऊ दे आणि मग आपण आपलं बॅक टू, आता बोलतात ना, आता विंटर सीझन म्हणजे प्रॉपर राईड सीझन चालू होईल. सो लेट्स गो फॉर अ राईड. धन्यवाद मित्रांनो, आता घरी.